नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते। आज आपण नागपंचमी निमित्त पुरणाचे उकडीचे दिंड, पुरणाचे कडबू किंवा पुरणाचे कानोले कसे करायचे ते पाहणार आहोत। फ्रेंड्स, नागपंचमीला उकडीचे दिंडे करण्यामागचे कारण असे की या दिवशी प्राणी मित्रांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस। नागपंचमी दिवशी नागाची पूजा करून त्यास उकडीच्या पुरणाच्या दिंडाचा नैवेद्य करून दाखवला जातो। फ्रेंड्स, पुरणाचे दिंडे करण्यासाठी 1 वाटी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून कुकरला लावून 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। आता ही शिजलेली हरभऱ्याची डाळ चाळणीमध्ये काढून त्यातील पाणी निथळून घ्यायचे। एका कढईमध्ये 1 वाटी गूळ आणि अर्धी वाटी साखर घ्यायची आणि त्यात निथळून घेतलेले पुरण घालायचे। आता हे पुरण स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे। फ्रेंड्स, नागपंचमी दिवशी शेतकरी लोक जमीन नांगरत नाहीत, कारण नांगराचा फाळ लागून साप किंवा नागाला इजा पोहोचू नये। साप किंवा नाग शेतकऱ्याचा मित्र मानला जातो। ही साप किंवा नागाबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली जाते। तसेच या दिवशी भाज्या चिरणे, कापणे, भाजणे, तळण करणे या गोष्टी टाळल्या जातात, म्हणून या दिवशी उकडीचे पदार्थ केले जातात। त्यामुळे आदल्या दिवशी भाजणे, चिरणे, कापणे ही पूर्वतयारी केली जाते। आता या पुरणाला छान चटका देऊन घ्यायचा। जसे पुरणाला चटका देऊ तसे गुळ आळून पुरण घट्ट होऊ लागते। आता यात अर्धा चमचा जायफळ पावडर घालायची, 1 चमचा साजूक तूप घालायचे। तूप घातल्यामुळे कढईला पुरण चिकटत नाही आणि पुरणाला तुपाचा खमंग स्वाद येतो। पुरण झाले की नाही हे पाहण्यासाठी पुरणात उलथणे रोवून पाहिजे। पुरणात उलथणे उभे राहिल्यास तर पुरण झाले असे समजायचे। आता हे पुरण पसरून थंड करून घ्यायचे। फ्रेंड्स, श्रावण महिन्यात नागपंचमी दिवशी माहेरवासिनींना माहेरी बोलवून गोडाधोडाचे जेवण करून, साडी चोळी करून, बांगड्या, साज शृंगार दिला जातो। माहेरी आल्यावर मुलीचे कोड कौतुक केले जाते। आता एका भांड्यात 2 वाटी कणिक आणि पाव वाटी मैदा घ्यायचा। त्यात पाव चमचा मीठ घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून नेहमीपेक्षा घट्ट कणिक मळून घ्यायची। फ्रेंड्स, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रांतात वेगवेगळे सण साजरे केले जातात। हे सण साजरे करण्यामागे जसे धार्मिक कारण असते तसेच शास्त्रीय कारणेही आहेत। आता नागपंचमीचे उदाहरण घ्यायचे झाले तर साप किंवा नाग हे उंदरांपासून येणाऱ्या पिकाची, धान्याची नासाडी करतात, तसेच त्याचा होणारा प्रादुर्भाव यास आळा घालण्यास शेतकऱ्यास मदत होते आणि म्हणूनच नागपंचमी सण हा साजरा करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते। तसेच नागपंचमी दिवशी माहेरवासिनी माहेरी आल्यावर अनेक प्रकारचे खेळ, झुला, झोका खेळतात, त्याही आपला आनंद व्यक्त करतात। फ्रेंड्स, या ठिकाणी मी तुम्हाला आठवण करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला प्रथम विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। फ्रेंड्स, आता हे कणिक छान मळून झाली आहे। फ्रेंड्स, आता यात 1 चमचा तेल घालून ही कणिक पुन्हा एकदा छान मळून घ्यायची। आता दिंडे वाफवण्यासाठी एका भांड्यात पाणी गरम करून त्यात 1 बाउल ठेवून त्यावर चाळणी ठेवून घ्यायची। आता या चाळणीला तेल लावून घ्यायचे। आता मळून ठेवलेल्या कणकेचा मोठा उंडा घेऊन त्याची नेहमीपेक्षा थोडीशी मोठी आणि थोडी पातळ पोळी लाटून घ्यायची। आता एका डब्याच्या झाकणाने छोट्या छोट्या पुऱ्यांचे छाप दाबून घ्यायचे। जादाची कणिक काढून घ्यायची। फ्रेंड्स, माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील। आता या प्रत्येक पुरीवर चमचाभर पुरण घालायचे। आता या पुरणाची समोरासमोर घडी घालून घ्यायची। अशा प्रकारे पुरणाचे सर्व दिंडे तयार करून घ्यायचे। फ्रेंड्स, तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पाहावयास आवडतील हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा।
माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील. आता ही तयार केलेली दिंडे चाळणीवर ठेवून त्यावर वरून तेल लावून घ्यायचे आणि यावर झाकण ठेवून 15 मिनिटे वाफ देऊन ही दिंडे शिजवून घ्यायची. ही दिंडे शिजल्यावर त्याचा आकार दुप्पट होतो. तसेच ही दिंडे शिजल्यावर हाताला चिकटत नाही. पुरणाचे उकडीचे दिंडे तयार आहेत. हरभऱ्याची डाळ शिजल्यावर जे पाणी राहते त्या पाण्यापासून कटाची आमटी केली जाते. नैवेद्यासाठी चटणी, कोशिंबीर, बटाट्याची भाजी, कटाची आमटी, पुरणाची खीर, वरण भात, दही भात, पुरणाचे दिंडे असा सागर संगीत नैवेद्य करून भगवंताला, नागाला नागपंचमी दिवशी अर्पण करावा. फ्रेंड्स, तुम्हाला नागपंचमी निमित्त पुरणाचे दिंडे, पुरणाचे कडबू किंवा पुरणाचे कानावला ही रेसिपी आवडली का? रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्रेंड्स, तुम्हाला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद फ्रेंड्स.